students, welcome in 9th maths class, that is geometry class. मागच्या पिरियड मध्ये आपण बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री हा लेसन सुरू केलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 एक नंबर लाइन आपल्याला दिलेली आहे आणि या नंबर लाइनच्या आधारे आपल्याला काही डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे आहेत. पहिला डिस्टन्स विचारलाय, डिस्टन्स बीई. आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स यासाठी फॉर्म्युला आहे बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. तर मी तर पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिते आहे, डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट minus smaller coordinate. Coordinate of B is 2 and coordinate of E is 5. यातला bigger coordinate 5 and smaller coordinate 2. आणि म्हणून distance between points B and E is equal to 5 minus 2 is equal to 3. या पद्धतीने आपण आणखी काही डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स जे ए. तर इथे जे चा कोऑर्डिनेट मी लिहून घेते आहे. जे चा कोऑर्डिनेट आहे -2 आणि ए चा कोऑर्डिनेट आहे 1. तर यातला बिगर कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि हा निगेटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह नंबर हा निगेटिव्ह नंबर पेक्षा नेहमी मोठा असतो, म्हणजे 1 इज ग्रेटर दॅन -2. बिगर कोऑर्डिनेट म्हणजे 1 आणि त्याच्यातून स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता आहे -2. तर हे कसं होईल 1 + 2 मायनस मायनस प्लस होईल आणि इक्वल टू 3. डिस्टन्स जे होईल 3. त्यानंतर विचारले डिस्टन्स पीसी. तर पीसी मध्ये पी चा कोऑर्डिनेट पी डिनोट्स -4. कोऑर्डिनेट ऑफ सी इज 3. त्याच्यामध्ये 3 ग्रेटर दॅन -4 आणि म्हणून याचं डिस्टन्स कसं काढता येईल, बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. 3 + 4 आणि हे झाले 7. आता इथे जरी ऑब्झर्व केलं नंबर लाईन वरती तरी आपल्याला 7 युनिट्स मिळतात का बघूया. पी अँड सी 1 2 3 4 5 6 अँड 7 युनिट्स. याच पद्धतीनं उरलेली डिस्टन्स आपण काढू शकतो. त्याच्यामध्ये साइन नंबरची ॲडिशन सबट्रॅक्शन जर करेक्ट येत असेल तर आपण ही आन्सर सगळी करेक्ट सांगू शकतो. राहिलेली जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये ते आपण होमवर्क मध्ये देऊया. यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 2. इफ द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज x, दॅट ऑफ बी इज y, फाइंड डिस्टन्स AB. आपल्याला डिस्टन्स AB फाइंड आउट करायचा आहे. या एक्झाम्पल मध्ये पहिल्या एक्झाम्पल मध्ये ए चा कोऑर्डिनेट ज्याला x असं म्हटलंय तो आहे 1. बी चा कोऑर्डिनेट आहे 7, त्याला त्यांनी y असं म्हटलेलं आहे. तर या इथे AB हे डिस्टन्स कसं काढायचं, बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट हा फॉर्म्युला यूज करायचा. तर डिस्टन्स AB होईल बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता बिगर कोऑर्डिनेट काय आहे यातला, तर बी चा कोऑर्डिनेट हा बिगर आहे आणि तो आहे 7 आणि ए चा कोऑर्डिनेट आहे स्मॉलर. 7 - 1 6. डिस्टन्स AB या पहिल्या केस मध्ये होईल 6. या पद्धतीने दुसऱ्या केस मध्ये हे डिस्टन्स AB होईल. आता बिगर कोऑर्डिनेट काय आहे 6 आणि मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट तो आहे -2. 6 मायनस -2 मीन्स +2 आणि म्हणून डिस्टन्स होईल 8. या पद्धतीनं आणखी एक एक्झाम्पल आपण सोडूया. कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -3 आणि 7. तिसऱ्या केस मध्ये x इज इक्वल टू -3 y इक्वल टू 7. तर इथे या दोघांमधला बिगर कोऑर्डिनेट 7 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट इक्वल टू 7 + 3 इक्वल टू 10. जिथे x साठी -4
आणि y साठी दिलेला आहे -5. -4 इज बिगर अँड -5 इज स्मॉलर. सो बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. हा बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. -5 -4 + 5 that is same as 5 - 4. आपण नंबरची ऑर्डर चेंज केली तरी आन्सर बदलणार नाही. हा +5 पुढे लिहिला, -4 पाठीमध्ये लिहिला. 5 - 4 is 1. म्हणून डिस्टन्स AB या केसमध्ये किती होईल? 1 डिस्टन्स. यानंतरचं हे फिफ्थ एक्झाम्पल, x = -3 आणि y = -6. या केसमध्ये आपण डिस्टन्स AB असं काढू. -3 इज बिगर दॅन -6. हा बिगर कोऑर्डिनेट आहे, हा स्मॉलर कोऑर्डिनेट आहे. बिगर मधून स्मॉलर मायनस करायचा. -3 हे 2 मायनस आले झाले प्लस, म्हणजे 6 - 3. हा नंबर पुढे लिहिला, हा नंबर पाठीमागे लिहिला. 6 - 3 इज 3. तर डिस्टन्स AB येईल 3. या पद्धतीने आपण जर कोऑर्डिनेट्स दिले असतील 2 पॉइंट्सचे तर त्या 2 पॉइंट्स मधले डिस्टन्स आपण सांगू शकतो. क्वेश्चन नंबर 3. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो find which of the point is between the other two. If the points are not collinear, state so. आपण बिटवीननेस ही कन्सेप्ट बघितली तर त्यावर आधारित हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर बिटवीननेस मध्ये काय होतं, हे पहिलं एक्झाम्पल आपण विचारात घेऊया. PR हे डिस्टन्स दिलेलं आहे 7. त्यानंतर दिलेला आहे इथे डिस्टन्स PR दिले 7, PQ दिलेला आहे 10 आणि QR दिलेला आहे 3. तर यातलं सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणतं आहे? बिगर डिस्टन्स ते आहे PQ. मग मी इथे PQ सेगमेंट काढला आणि ते डिस्टन्स आहे 10. आता P पासून आणखी कोणते डिस्टन्सेस दिलेत? तर P पासून R पर्यंतचं डिस्टन्स हे 7 आहे. तर इथून 7 डिस्टन्स वरती मी R घेतला. हे डिस्टन्स झालं 7 आणि हे डिस्टन्स 10 आपण इथे लिहिलेलं आहे. आता जर हा बिटवीननेस मी त्या फिगर मध्ये दाखवलेला बिटवीननेस म्हणजे R इज इन बिटवीन P अँड Q असेल तर ऑब्वियसली हे पुढचे डिस्टन्स किती असायला पाहिजे? 3 असायला पाहिजे. जर R हा इन बिटवीन P अँड Q असेल तर टोटल डिस्टन्स मधून हे डिस्टन्स मायनस केलं की हे डिस्टन्स राहील. म्हणजे 10 - 7 = 3 जर बिटवीननेस असेल तर. परंतु तर इथे डिस्टन्स QR ते सुद्धा 3 दिलेलं आहे. म्हणजे इथून पुन्हा हे डिस्टन्स 3. मग बिटवीननेस आहे किंवा नाही हे आपण कसं सांगणार? सगळ्यात पहिल्यांदा बिगेस्ट डिस्टन्स काय आहे ते आपण विचारात घेतले. डिस्टन्स PQ आहे बिगेस्ट डिस्टन्स या 3 डिस्टन्स पैकी आणि ते आहे 10. मग राहिलेली 2 डिस्टन्सेस कोणती आहेत? तर डिस्टन्स PR = 7 आणि डिस्टन्स QR ते आहे 3. या लहान 2 डिस्टन्स राहिली की स्मॉलर 2 डिस्टन्सेस राहिली त्यांची ऍडिशन किती येते? ती येते 10. ती आहे बिगेस्ट डिस्टन्स एवढी. ती आहे बिगेस्ट डिस्टन्स. म्हणजे या 3 डिस्टन्स मध्ये एक रूल फॉलो झाला. बिगेस्ट डिस्टन्स इज इक्वल टू अदर 2 डिस्टन्सेस. द डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR. आणि असं जर असेल तर आपण काय म्हणतो की या दोघांच्या मध्ये राहिलेला तिसरा पॉइंट आहे. कोणता पॉइंट राहिला? P आणि Q च्या मध्ये राहिला R. पॉइंट R इज इन बिटवीन पॉइंट P अँड Q. त्यासाठी आपल्याला हे प्रूव्ह करावं लागलं की या 2 हे जे PQ डिस्टन्स आहे त्याच्या एवढं PR प्लस QR डिस्टन्स येतं ते आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. याच पद्धतीने आपण राहिलेले एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहोत. इथे दुसरे एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये डिस्टन्सेस आहेत 8, 6 आणि 4. त्यातला बिगेस्ट डिस्टन्स आहे 8 आणि ते आहे डिस्टन्स RS. आणि राहिलेली 2 डिस्टन्सेस कोणते आहेत? 6 आणि 4. तर 6 + 4 हे होतात 10. ते डिस्टन्स बिगेस्ट डिस्टन्स एवढा आहे का? नाही. नॉट इक्वल टू 8. याचाच अर्थ याच्यामध्ये बिटवीननेस नाही.
बघा, तर आपण डिस्टन्स आरएस काय सिच्युएशन असते अशा वेळेला, हा आरएस डिस्टन्स 8 झालं आणि 6 डिस्टन्स कोणतं, एस टी, एस पासून टी 6, समजा एस पासून टी इथं असेल तर हे डिस्टन्स झालं 6 आणि मग राहिलं किती, आर पासून टी पर्यंत डिस्टन्स होत नाहीये, याचा अर्थ हा आर टी इथं नाहीच आहे, याचा अर्थ हा टी या लाईन वरती नाही, म्हणजेच बिटवीन नेक्स्ट नाहीये, याचा अर्थ असा आहे की ते पॉइंट्स कोलिनियर नाहीत. म्हणून आपण म्हणूया इथे की पॉइंट्स आर टी एस आर नॉन कोलिनियर. जेव्हा पॉइंट्स कोलिनियर असतात तेव्हा बिटवीननेस असतो. 3 points are given. If they are collinear, then there is betweenness. मग आपल्याला ठरवायचं असतं की कोणता पॉइंट इतर दोन पॉइंटच्या बिटवीन आहे, हे मात्र आपल्याला ठरवायचं असतं. तर इथे आर आणि एस च्या मध्ये टी घेतला तर काय सिच्युएशन येते, तर इथे 2 डिस्टन्स असतो जर आर टी, तर ते याच्यामध्ये या लाईन वरती एकाच लाईन वरती, तर एकाच लाईन वरती समजा आर टी हे डिस्टन्स 2 असतं तर आर टी आणि एस हे एकाच लाईन वरती आले असते. इथे बिटवीननेस नाही, याचा अर्थ हे पॉइंट्स कोलिनियर नाही. म्हणजे काय सिच्युएशन असेल तर हे बघा, हे डिस्टन्स आर एस आणि एस पासून टी 6 असा कुठेतरी आहे मे बी, एस टी हे डिस्टन्स 6 आणि मग आर टी हे 4 असं असू शकेल. तुम्हाला माहिती आहे हे आपलं झालेलं आहे की जर 3 पॉइंट्स कोलिनियर नसतील तर ते अशा पद्धतीने असतात. 2 पॉइंट्स मधून तर लाईन पास होतेच होते, या 2 पॉइंट मधून जाईल, या दोघांमधून, या दोघांमधून, पण तिघांमध्ये तीनही पॉइंट्स एका लाईन मधून जातात तेव्हा कोलिनियर म्हणतो. पण नसेल तर अशी सिच्युएशन असते जे ट्रायंगल तयार करते. आणखी एक एक्झाम्पल बघूया ज्याच्यामध्ये डिस्टन्स ए बी आहे 16, डिस्टन्स सी 9 आणि डिस्टन्स बी सी 7. त्यातला बिगेस्ट डिस्टन्स आहे डिस्टन्स ए बी आणि ते आहे 16 आणि राहिलेली डिस्टन्स कोणती आहे 9 आणि 7 आणि त्यांची जर ऍडिशन केली तर ते सुद्धा 16 येतं. म्हणजे इथे डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी. सी ए आणि बी सी ह्या डिस्टन्सेसची ऍडिशन डिस्टन्स ए बी एवढी येते. याचाच अर्थ ए आणि बी च्या मध्ये आहे सी आणि म्हणून आपण म्हणतो की पॉइंट सी इज इन बिटवीन ए अँड बी. असं असेल तर आपण म्हणतो की 3 पॉइंट्स आर कोलिनियर. जर पॉइंट्स कोलिनियर असतात तेव्हाच बिटवीननेस असू शकतो. पॉइंट सी इज इन बिटवीन पॉइंट ए अँड बी. याच पद्धतीने आपण पुढचं एक्झाम्पल करूया. आता बघूया यातलं बिगेस्ट डिस्टन्स आहे 12 म्हणजे डिस्टन्स एम एन जे आहे ते बिगेस्ट आहे आणि राहिलेली 2 डिस्टन्स आहेत 11 आणि 8. तर 11 आणि 8 होतात 19 नॉट इक्वल टू 12. ते 3 पॉइंट्स कोलिनियर होणार नाहीत. बघा कशी सिच्युएशन राहील की एम एन हे डिस्टन्स घेतलं आणि त्यात ते असेल 12. डिस्टन्स एम एन दिलेला आहे 12 आणि एल एम तो जर एल इथं असता समजा तर एम एल 11 झाल्यानंतर हे डिस्टन्स 1 व्हायला पाहिजे होतं आणि ते 1 नाहीये. म्हणजे याचा अर्थ या लाईनवर नसून एल हा पॉइंट या लाईनवर नसून तो कुठे आहे तर असा कुठेतरी 11 डिस्टन्स वरती एल आहे आणि एल पासून एन 8 डिस्टन्स वरती आहे. म्हणजे त्याचा अर्थ ते कोलिनियर नाहीये. ही फिगर तुम्हाला परीक्षेमध्ये काढण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त एवढंच टॅली करायचं आहे बिगेस्ट डिस्टन्स जे आहे त्याच्या एवढं अदर 2 डिस्टन्सेसची सम व्हायला पाहिजे. म्हणजे आपण हा बिगेस्ट डिस्टन्स 12 झाला आणि इतर दोघांची ऍडिशन केली ती येते 19. त्या 12 इतकी येत नाही. याचाच अर्थ काय आहे बिटवीननेस नाही. हे पॉइंट्स कोलिनियर नाहीतच. मुळे आपण हे जे एम डॅश एल डॅश एन असं म्हणू शकत नाही. आपल्याला काय करायचं आहे बिगेस्ट डिस्टन्स
लिहून घेतलं. आणि स्मॉलर जे डिस्टन्सेस आहेत, जी स्मॉलर 2 डिस्टन्सेस राहतात त्यांची ऍडिशन केली, 90 झाली. ती 12 इतकी नाही, म्हणजे बिगेस्ट डिस्टन्स इतकी नाही आहे. याचाच अर्थ काय आहे की पॉइंट n इज नॉट इन बिटवीन L and M, किंवा दुसऱ्या शब्दात हेच म्हणू शकता, पॉइंट L, M, N आर नॉट कोलिनियर. पॉइंट L, M, N आर नॉट कोलिनियर. तर काय आपण हे असं टॅली करण्याची, फिगर काढण्याची आवश्यकता नाही. पण सिच्युएशन जर कोलिनियर नसतील तर काय असू शकतं, तर अशा पद्धतीने ते ट्रायंगल तयार करू असतील असा त्याचा अर्थ होतो. 2 शक्यता, आयदर दे विल बी कोलिनियर और दे विल बी नॉन कोलिनियर अँड हेन्स दे विल मेक अ ट्रायंगल. ॲट क्वेश्चन नंबर 3 मध्ये आणखी 2 एक्झाम्पल्स आहेत आणि ती आपण होमवर्कसाठी ठेवूया. चला तर मग होमवर्क करून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटायला तयार राहा. टेक केअर, बाय बाय.